19 संकट लिहून ठेव आणि नंबर 36 नंबर 5 त्याला केवळ मानकरी कोण होते काही क्षणातच आपल्याला समजणार आहे। मात्र 43 जणींनी जो भाग घेतला होता खरोखर तुम्ही मनापासून आनंद घेतात, आनंद दिलात आणि एक चांगले या ठिकाणी मंडळाला सहकार्य केलं। बोलता आपण अंतिम फेरीकडे आलेलो आहोत। पैठणीची फेरी ज्याला फायनल फेरी आहे, अतिशय सोपी फेरी आपण घेणार आहोत, अतिशय सोपी फेरी घेणार आहोत। आले मिस्टर प्रितेश दादा, एकच वादा प्रितेश दादा। मंगळसूत्राच्या 2 वाट्या, माहेर आणि सासरची खूण, प्रितेशरावांचे नाव घेते जवक्यांची सून। जवके परिवार तुमचा उदो झालेला आहे। जवके परिवार जोरात टाळ्या होत्या। गहू तांदळाने भरलेले सूप, समीरावांचा स्वभाव आहे भारी खूप। माहितीच नव्हतं आम्हाला। समीरराव खरोखर लकी हो एवढा धन्यवाद नाही, काहीतरी बक्षीस द्या घरी गेल्यावर, सगळ्यांच्या समोर कबूल केलंय, चांगला स्वभाव आहे तो। खरोखर अशा ह्या जोड्या पृथ्वी तलावर आहेत। या ठिकाणी साठी आता खेळणार आहेत म्हणजे अंतिम फेरी। या ठिकाणी काश्मीराताई काय वाटतं आता पहिल्या फेरीपासून तुम्ही श्वेताताईंना बघत आलेली आहात, त्यांची चपळता, त्यांची धावपळ ती सगळी बघून असं वाटतंय तुम्हाला की मी त्यांना हरवेन? श्वेताताई तुम्हाला काय वाटतंय की तुम्हीच आता पैठणीच्या मानकरी व्हाल का? प्रयत्न कराल, ठीक आहे। दोघींच्याकडे अजूनही थोडासा कॉन्फिडन्स कमी वाटतोय, प्रयत्न केले जाणार आहे। या ठिकाणी समीर दादा या पुढे। समीर दादा, स्वतःताईंसाठी कधी पैठणी घेतली होती? तुमच्या पैशामध्ये, दोघांच्या पैशामध्ये का स्वतःताईंच्या पैशामध्ये? मिस्टरांनी पैठणी घेतलेली आहे पण ती मिस्टरांच्या पैशामधली पैठणी आहे, त्याचा अभिमान स्वतःताईंना आहे। पण आता त्यांना स्वतःच्या हिमतीवर पैठणी आज जिंकायची आहे याचा त्यांनी पण राखलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मिसेसवर की प्रतिस्पर्धीला हरवून पैठणी जिंकतील का? अरे वा, स्वतःताई म्हणतात प्रयत्न करेन, पण आमच्या समीर दादा वाटत नक्कीच समीर दादांसाठी जोरदार टाळ्या। असा पती असावा की ज्याला कॉन्फिडन्स आपल्या पत्नीचा। खरोखर स्वतःताई खूप तुम्ही नशिबवान आहात। या ठिकाणी पहिल्या फेरीपासून आपण पाहताय गेम कसा वाटला, फेऱ्या कशा वाटल्या? अतिशय छान वाटलेले आहेत। चला या ठिकाणी प्रितेश दादा, कोणी फोन लावलाय का? 2 मिनिटात येतात, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, जायचं बोलल्यावर थोडस सुडबुट मध्ये यायला पाहिजे। असं या ठिकाणी काश्मीराताई किती वर्ष लग्नाला झाली? 3 वर्ष। अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज। नक्की कुठे जुळलं? थोडस आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे, काय नक्की तो क्षण, ती जागा? बोधरेशन नाही, प्रेशर नाही, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नक्की काय झालं, म्हणजे कोणी पहिलं पाऊल पुढे टाकलं? नाही? बरं ठीक आहे। पण लव्ह मॅरेज केल्यानंतर की जी एक अपेक्षा होती की पती माझा असा असावा आणि तो तुम्ही स्वतः निवडलेला आहे अरेंज मॅरेज नसल्यामुळे, तर त्या पूर्ण अपेक्षा सध्या तरी झाल्या? हो ठीक आहे। पतिराजांचे अनेक गुण तुम्हाला आवडत आहेत, एकच गुण असा सांगा की तो मला खूप आवडतो। एक गुण मात्र सांगावाच लागेल इथे की तो गुण मला खूप आवडतो। झाल्यावर सॉरी नाही बोलत, चूक झाल्यावर सॉरी नाही बोलत, हो हा मोठा धक्का आहे। मग ते बोलत नाहीत, मग तुम्ही तरी माघार घेता? हो। आणि प्रितेश दादा आलेले आहेत, प्रितेश दादा या ठिकाणी मी स्वतःताईंकडे
लग्नाला 15 वर्ष झाली. तुमचं माहेर रेशमी अलिबाग. अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज असल्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला नंतर अनेक गोष्टी कळतात. 15 वर्ष झाली. जसं मी ठरवलं होतं लाईफ पार्टनर माझा तसा असावा, तशाच पद्धतीचे दादांची न आवडणारी गोष्ट एक, न आवडणारी रागवतात जास्त. आणि मगाशी तर खूप स्तुती केली ताईंनी. दादा काय म्हणणं तुमचं आहे? ताई तर म्हणतात की रागवतात, काय म्हणणं आहे? रागवतात थोडस. विशेष म्हणजे कबूल केले, जोरात टाळ्या. दादा खरोखर मात्र खरोखर खूप सुखी जीवन आहे तुमचं. 15 वर्ष सुद्धा आयुष्याचे पूर्ण करणं सोपं नाही आहे. कारण म्हटलं त्यांनी थोडासा राग आहे, मात्र तो तुम्ही ऍडजस्ट त्या करतायत आणि आज 15 वर्ष तुमचं सुखी आहे. खरोखर श्वेताताईंचा सगळ्यात आवडणारा एक गुण प्रेमळ स्वभाव आहे, जो अतिशय गरजेचा आहे. जर आपल्याला आयुष्यभर सुखी संसार करायचा असेल तर त्या भगिनीकडे प्रेमळ स्वभाव पाहिजे, जो श्वेताताईंकडे आहे. श्वेताताईंच्या प्रेमळ स्वभावासाठी जोरदार टाळ्या. प्रथेश दादा पहिल्या फेरीपासून होता तिथे, पण घरी का आता एवढा मोठा खेळ चालू आहे, आपल्या मिसेसनी भाग घेतलेला नाही घरी का? मुलाला घेतला होता, ठीक आहे, असू द्या, चांगली गोष्ट आहे. आज मी खेळायला जाणार आहे, तुम्हाला मुलाला घ्यावंच लागेल. हा दम भरला होता आणि त्याच्यामुळे राहावं लागलं. ताईंनी सांगितलं लव्ह मॅरेज, त्यांनी थोडंसं सांगितलं थोडंसं शिल्लक आहे. कुठे जमलं? कॉलेजमध्ये. नक्की जयसेम कॉलेजमध्ये. तेव्हा कुठल्या वर्गामध्ये होता तुम्ही? 13वीला. काय नक्की झालं, म्हणजे पहिला सिग्नल कोणी दिला? त्यांनी का तू? दोघांनी पण पहिला कुणीतरी दिला असेल ना, कोणीतरी पहिला दिला असेल, दोघांनी पण. बरं, सिग्नल देण्या अगोदर कॉलेजला अनेक मुली असतात ना, भरपूर मुली, पण मग काश्मीरा हीच मला पाहिजे, मला सिग्नल द्यायला पाहिजे, अशी कोणती गोष्ट तेव्हा वाटली मनामध्ये की काश्मीरालाच मला सिग्नल द्यायला? स्वभाव. आता मात्र यांना खोटं बोललं पण बरंचसं यांनी सांगितलंय, तुम्हाला आता सांगावं लागेल. अशी कुठली गोष्ट आवडली, जसं त्या स्वभाव आवडल्यामुळे त्यांनी सिग्नल दिला, तुम्हाला काय वाटलं की कुठली गोष्ट? पाचवी पासून 10वी पर्यंत स्कूल फ्रेंड आहेत, मात्र 13वीला तुम्ही म्हणताय की आम्ही तो विचार केला. मग 5वी ते 10वी काय झालं? तेव्हा मग फ्रेंडशिप. पण मग 5वी ते 10वी नंतर डायरेक्ट 13वीला तुम्ही, ठीक आहे चला, एक अरेंज मॅरेज आणि एक लव्ह मॅरेज अशी जोडी अंतिम फेरीमध्ये श्वेताताई आणि काश्मीराताई यांची जोडी आहे. आपण या ठिकाणी, माझी इच्छा आहे या फेरीमध्ये तुम्ही दोघांनी पण खेळावं, चालेल का? बोला, नाही तर दोघींमध्ये घेतो मी. ठीक आहे, धन्यवाद. बसा तुम्ही पुढे यायचंय. चला अंतिम काश्मीराताई. काही जांभळे देतात आता सांगा. काश्मीराताई काश्मीराताईंसाठी सध्या आहेत. कोण वाटेल? म्हणजे श्वेताताई. काही कोण जिंकेल असं वाटतं? काश्मीराताई जिंकेल असं वाटतंय. भाऊला आणलं पाणी की मला सांगा, इकडे मी येतोय, या ठिकाणी बोलतोय. काही कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? काश्मीरा वहिनींसाठी सध्या आहेत. ज्यांना वाटतंय श्वेताताई जिंकतील त्यांनीच फक्त टाळ्या वाजवा. ज्यांना वाटतं आमच्या श्वेताताई जिंकतील त्या काय होत राहिले पाहिजे, काय होत राहिले पाहिजे. चला
माणसाकडे वळतात. आता काही नाही आता घरी व्यवस्थित पोझिशन द्या. राहिलं चेक. खरोखर श्रीधर दादांना मानलं पाहिजे. छान अगदी तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ शूट करताय आणि श्रीधर दादांनी बनवलेले श्रीकांत दादा हसा झाले. आणि अजून एक घ्या ना, दोघी जणी बोला ना प्लीज. दोघी जणी एकीला द्या. त्यांना मध्ये घ्या. जोरात टाळ्या. जोरात टाळ्या. सुनील कदम नंबर 4च्या मानकरी ठरल्या आणि अजून एक महिला याच्याबरोबर. चला जोरात टाळ्या. टाळ्या झाल्या पाहिजे. बस. टाळ्या टाळ्या जोरात होऊ द्या. नंबर 1 नंबर पैठणीचा दिल्यानंतर फक्त 5 मिनिटं आपण म्युझिक लावणार आहोत आणि इथं तुम्ही सगळ्यांनी नाचायचं आहे. मला वाटतं मला तुम्ही पाहिजे बोला. जोरात टाळ्या टाळ्या. उपविजेत्या रनर अप. उपविजेत्या रनर अप गर्दी झाली का नंबर 2 आपण श्वेताताईंचं सगळ्यांच्या वतीने अभिनंदन. हलकी आहे ती घर पण घ्याल सांगा. माझ्यावर नाव घेतो. महाराजांच्या उत्सवाच्या दिवशी तुम्हाला मान मिळतोय. या ठिकाणी आता तुम्ही पण जा. तुम्ही पण जा. असा फोटो काढताना इकडून जा. इकडून जा. हा इकडून या. मुकुट पण आणि
मुकुट सरळ करा मुकुट. हा जोरात म्युझिक लावा. सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या, आवाजही करायचा. संगीत पाहिजे वाजवायचे. 1 2 3 सुंदर अति सुंदर अभिनंदन. परत नाचण्याचं